सुरेश वैद्य लिखित आटोकाट भाग 6. बाहेर आता चांगलंच अंधारून आलं होतं. त्यातून किनारा हा असा एका बाजूला, आजूबाजूला भरपूर झाडी, त्यामुळे अंधार चांगलाच जाणवत होता. सगळीकडे निशब्द शांतता पसरलेली होती. अनुपमा पुन्हा जिना उतरून खाली आली तेव्हा तिने काळपट लाल रंगाचा फुल बाह्यांचा स्वेटर घातला होता. तसा तिच्याकडे आणखीन एक पिवळ्या रंगाचा स्वेटर होता, पण अनुपमानं हा काळपट लाल रंगाचा स्वेटर मुद्दामच घातला होता. अंधारात हा रंग मिसळून जात होता, झटकन लक्षात येत नव्हता. शिवाय तिने मुद्दामच वर शालही घेतली नव्हती. पळून जाण्याची संधी मिळाली तर ती सोडणार नव्हती. प्रत्येक क्षणी अशा संधीसाठी ती तयार होती. अनुपमा स्वेटर घालून खाली आली तेव्हा तिने पाहिलं इंद्रजितही तयार झाला होता. त्यांनी पांढऱ्या रंगाचा स्वेटर घातला होता, कोट खांद्यावर टाकला होता. तो आपल्याला एकटीला बाहेर सोडणार नाही याची अनुलाही कल्पना होतीच. तोही आपल्या बरोबर असणार हे तिने गृहीत धरलंच होतं. म्हणूनच तो तयार होऊन तिची वाट पाहत असलेला पाहून तिला मुळीच आश्चर्य वाटलं नाही. शिवाय त्यांनी पांढऱ्या रंगाचा स्वेटर घातल्यामुळे मनातनं ती थोडीफार खुशही झाली. कारण त्याच्या पांढऱ्या रंगाच्या स्वेटरमुळे तो तिला दिसू शकणार होता, ती मात्र त्याला दिसणार नव्हती. तर तो आपल्याबरोबर येणार हे माहीत असूनही त्याला तसं तयार झालेलं पाहून तिने किंचित हसून म्हटलं, माझ्याबरोबर पाय मोकळे करायला तुम्ही येणार वाटतं. हो. पाय मोकळे करायला का माझ्यावर नजर ठेवायला? अर्थात तुझ्यावर नजर ठेवायला, त्यांनी स्पष्टपणे कबुली दिली. रात्र फार झाली आहे, शिवाय बाहेर थंड वाराही सुटलाय. तुला एकटीला बाहेर पाठवणं चांगलं नाही. शिवाय पळण्यात तू किती तरबेज आहेस हे मी दुपारी पाहिलंय. असं म्हणून तो हसला. आपण समजतोय तेवढा अजून यांनी आपल्यावर विश्वास टाकलेला नाही हे त्याच वेळी तिच्या लक्षात आलं. काही न बोलता दोघे बंगल्यातनं बाहेर पडले. बंगल्याला तशी 2 गेट्स होती. एक समोरून कच्च्या रोडनं येण्यासाठी, ते काहीसं मोठं होतं, कार आत जाईल इतक्या आकाराचं. दुसरं गेट, खरं म्हणजे त्याला गेट म्हणण्यापेक्षा छोटंसं लोखंडी फाटकच म्हणायला हवं, ते बंगल्याच्या डाव्या बाजूला होतं. ते छोट्याशा गेटपासून एक पायवाट होती. ती दरीला समांतर अशी वर चढणीच्या बाजूला गेली होती. या बाजूला भरपूर झाडी होती. अनुपमा ह्याच गेटमधनं बाहेर पडली होती, पायवाटेनं चालायला लागली होती. मोठ्या गेटमधनं बाहेर पडून कच्च्या रस्त्यानं जायचं म्हटलं असतं तर कदाचित इंद्रजितने तिला विरोध केला असता. कदाचित त्याला तिच्या हेतूबद्दल शंकाही आली असती. आता या पायवाटेनं बाहेर पडल्यामुळे त्याला शंका यायचं काही कारण नव्हतं. म्हणूनच तो तिच्या मागे मुकाट्यानं येत होता. पण ह्या क्षणी अनुपमा त्याचा विचार करत नव्हती. पळून जायचंच म्हटलं तर ह्या बाजूनं, या अंधारातून आपण पळून जाऊ शकू का, हाच विचार तिच्या मनात येत होता. हा सगळा भाग डोंगरदरे आणि झाडाझुडपांनी वेढला गेलेला होता. ह्याच्या हातातून निसटलं तरी रात्रभर आपल्याला याच भागात दडी मारायला लागणार. संपूर्ण रात्र या भयानक अंधारात आणि जंगलात काढावी लागणार. सकाळ झाल्याशिवाय, उजाडल्याशिवाय आपल्याला या भागातनं बाहेर पडता येणार नाही. पण तोवर हा इंद्रजित गप्प बसणार होता का? संपूर्ण रात्रभर तो या झाडाझुडपात आपला शोध घेतल्याशिवाय राहणार नाही. शिवाय त्याच्या मदतीला त्याचे जोडीदार सुद्धा येणार होते. पण हे सगळं गृहीत धरूनही अनुपमानं मनाशी निश्चय केला होता की इथून पळून जायची आत्ता जरी संधी आली तरी ती सोडायची नाही. अनुपमा अशा विचारांच्या तंद्रीत चालली असतानाच जवळच्याच एका मोठ्या झाडाची जोरदार सळसळ झाली. झाडांची सुकलेली पानं गळून तिच्या अंगावर पडली. अचानक झालेल्या त्या सळसळीनं आणि अंगावर पडलेल्या पानांनी अनुपमा कमालीची दचकली. त्याचवेळी आलेल्या गार वाऱ्याच्या झुळकेनं तिचं शरीर थरथरलं.
स्वेटर असूनही तिला हुडहुडी भरल्यासारखं झालं. इंद्रजितच्या ते लक्षात आलं. थंडी वाजतेय ना, हा कोट घे, घाल, असं म्हणत त्यानं आपला खांद्यावर टाकलेला कोट तिच्या पुढे धरला. छे छे, थंडी नाही. मला वाटलं की आणखीन कोणीतरी आपल्या आजूबाजूला वावरतंय. बरं झालं तुम्ही माझ्याबरोबर आलात ते, नाही तर या अंधारात. इंद्रजित हसला आणि म्हणाला, अंधाराला एवढं घाबरतेस? हो, अनुपमानं सरळ कबुली देऊन टाकली. तिलाही तेच हवं होतं. आपण अंधाराला घाबरतोय म्हटल्यावर तो थोडासा निष्काळजी बनणार होता. या अंधारात ही कुठे पळून जाणार आहे, असं म्हणून तो थोडासा गाफील राहणार होता आणि संधी मिळताच आपण. इंद्रजितनं तिनं नको म्हणताच कोट पुन्हा खांद्यावर टाकला. तुम्ही लोक किती दिवसांपासून इथे आहात? बोलणं वाढवण्यासाठी तिने विचारलं. थोडेच दिवस झालेत. तू मुंबईत कुठे राहतेस? अनुपमाच्या लक्षात आलं तो स्वतःबद्दल, आपल्या साथीदारांबद्दल काही जास्त बोलू इच्छित नाही. तिने विचारलेल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर द्यायची त्याची इच्छा नाही, म्हणूनच त्याने विषय बदलला. नाहीच सांगणार तो स्वतःबद्दल काही. काही सांगण्यासारखं असेल तर सांगेल ना. शेवटी गुन्हेगार तो गुन्हेगारच. प्रत्येक गुन्हेगार असं आपल्याबद्दल बोलायला घाबरत असतो. लहान सहान गोष्टी सुद्धा तो लपवून ठेवत असतो. अनुपमाची आता खात्रीच झाली होती, इंद्रजित हा गुन्हेगार आहे. त्यांनी काहीतरी भयंकर गुन्हा केलाय. पण तरीही मनातनं कुठेतरी शंका डोकं वर काढत होती. त्याच्या इतर वागण्यावरनं तो गुन्हेगार वाटत नव्हता. एवढे शिष्टाचार, एवढा सभ्यपणा गुन्हेगारात कुठे आढळतो? त्यांचा फक्त एकच खाक्या असतो, समोरच्या माणसाला लुटायचं. कसाही, कुठल्या पद्धतीनेही, किमान त्याला मानसिक त्रास तरी द्यायचा. त्यातच त्यांना एक प्रकारचं क्रूर समाधान मिळत असतं. काहीशी विकृत असतात असे लोक. हा इंद्रजित त्यात कुठेच बसत नाही. मग आमचा बंगला वरळी सी फेसला आहे. त्याच्या प्रश्नाला उत्तर देत अनुपमा म्हणाली. वरळी सी फेस? मोठी सुंदर जागा आहे ती. तिथे राहणाऱ्या लोकांचा मला आता हेवा वाटतो. असं म्हणत इंद्रजितनं हसून अनुपमाकडे पाहिलं. तेच ते आकर्षक हास्य, तपकिरी डोळ्यातला तोच तो मिश्किल भाव. पण ह्या क्षणी त्याच्या आकर्षक हसण्याचा, त्याच्या त्या नजरेचा तिच्यावर काहीच परिणाम झाला नाही. कारण तो तिच्या बरोबरीनं चालत असला तरी अंधारात त्याचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. त्यामुळे त्याचं ते आकर्षक जीवघेणं हास्य आणि तपकिरी नजर अनुपमाला दिसलीच नाही. मात्र तो मिश्किलपणे हसलाय एवढं तिच्या लक्षात आलं. शिवाय त्याचं ते वाक्य, तिथे राहणाऱ्या लोकांचा मला आता हेवा वाटतो. ह्या वाक्याचा अर्थ काय? हे वाक्य तो तिलाच उद्देशून म्हणाला होता. त्याला त्या वाक्यातनं काय सुचवायचं होतं? तिच्याविषयी त्याच्या मनात. ती काहीतरी बोलणार तेवढ्यात इंद्रजितनं तिचा दंड धरून तिला गप्प राहायला सांगितलं. एकदम उत्तेजित स्वरात तो हळूच तिच्या कानाजवळ तोंड आणून दबक्या आवाजात पुटपुटला. अजिबात आवाज करू नकोस. आजूबाजूला काहीतरी आहे. काय आहे? तिच्याही नकळत तिने त्याचा दंड घट्ट धरून ठेवला होता. ती अगदी त्याला चिकटून उभी राहिली होती. इंद्रजित एकदम स्थिर, एका जागी शांत उभा राहिला होता. हातातली 6 सेलची बॅटरी त्यांनी जय्यत तयारीत ठेवली होती. आवाजाचा कानोसा घेत होता तो. पुन्हा बाजूच्या झुडपात खसखस झाली. त्या क्षणी इंद्रजितनं टॉर्च पेटवली. आवाजाच्या दिशेनं टॉर्चचा प्रकाश फेकला. क्षणभरच त्या प्रकाशात 2 लाल लाल डोळे दिसले आणि मग एकदम वाळलेल्या पानांचा चुरचुर आवाज करत काहीतरी पळालं. आत, असं म्हणत इंद्रजित मोठ्यानं हसला, हसतच सुटला. कदाचित स्वतःच्या घाबरटपणालाही. काय काय होतं ते? इंद्रजितचा हात जोरात हलवत अनुपमानं विचारलं.
तिनेही टॉर्चच्या प्रकाशात ते 2 लाल गुंजांसारखे डोळे पाहिले होते. तिच्या हातापायांना कंप सुटला होता. कपाळ घामानं डबडबलं होतं. "अगं, काही नाही, काही नाही." असं म्हणत इंद्रजित पुन्हा हसायला लागला. "हसू नका हो, ते काय होतं मला सांगा." किंचितशी चिडून अनुपमा उद्गारली. "अगं, काही नाही, रान मांजर होतं ते. दुर्गा मावशींनी जाण्यापूर्वी मला कल्पना दिली होती की रात्रीच्या वेळी ह्या बाजूला अशीच बरीच जनावरही येतात. मुंगूस, रानमांजरं, अधूनमधून एखादा कोल्हा सुद्धा. मी मावशीची सूचना विसरून गेलो होतो. मला वाटलं आणि म्हणून तो आवाज ऐकून मी क्षणभर दचकलो." "ओ." अनुपमानं एक दीर्घ निश्वास सोडला. कपाळावरचा घाम पुसला. अजूनही तिची छाती धडधडत होती. आणि आपण रात्रभर या झाडाझुडपात काढणार होतो. तिच्या मनात आलं. हा बरोबर असूनही आपली एवढी घबराट उडाली. आपण एकटे असतो तर हार्ट अटॅकनं जागीच खलास झालो असतो. दुसऱ्या दिवशी झाडीत आपलं प्रेत सापडलं असतं. बंगल्यापासनं ते आता बरेच दूर काहीशा उंचावर आले होते. तिथून किनारा दिसत होता. त्याच्या सगळ्या खिडक्या प्रकाशित होत्या. याचे साथीदार अजून जागे असून ह्याच्या परतण्याची वाट पाहत थांबले असावेत किंवा ह्यानंच सगळ्या बंगल्यातल्या लाईट्स ऑन करून ठेवायला सांगितलेलं असावं. "अनु, चल आता परत जाऊ. बरीच रात्र झाली आहे. वाराही सुटलाय. मगाशी पाऊस आला नाही, पण आत्ता येण्याची शक्यता आहे. लवकरात लवकर आपल्याला तिथपर्यंत पोचायला हवं." इंद्रजित म्हणाला. पण अनुपमाचं लक्ष कदाचित त्याच्या बोलण्याकडे नव्हतं. तिच्या डोक्यात पुन्हा इंद्रजितचेच विचार चालू झाले होते. याच्यापासून हा जवळ असताना आपण पळून जाऊ शकू? नाही. याची आपल्यावर नजर असताना, हा जवळपास असताना पळून जाणं अवघड आहे. मोठा धूर्त आणि खतरनाक आहे हा. याला धोका देणं अशक्य आहे. याच्या अपरोक्ष जेव्हा हा कुठेतरी गेला असेल किंवा झोपला असेल, तेव्हाच गुपचूप पळून जायला हवं. तिच्या अगदी मानेवरतीच कोणाचा तरी गरम गरम श्वासोच्छवास जाणवला, तेव्हा ती एकदम भानावर आली. इंद्रजित अगदी तिच्या निकट येऊन उभा राहिला होता. अंधारी रात्र, आजूबाजूला निस्तब्ध शांतता आणि आपण एकट्या. अनुपमाच्या हृदयातली धडधड आणखीनच वाढली. काही न बोलता ती त्याच्यापासून बाजूला सरकली. एक दीर्घ निश्वास सोडून वळली. इंद्रजितकडे तिने पाहिलंही नाही. आपल्या मनातली भीती त्याला कळू नये अशी तिची इच्छा होती. आपल्या खोलीत पोचायची आता तिला घाई झाली होती. आपल्या रूममध्ये गेल्यावर ती इथून बाहेर पडण्यासाठी आणखीन काही मार्ग आहे का याचा विचार करणार होती. नकळत डोळ्यांसमोर आपल्या बंगल्याची, रूमची रूपरेषा आणत होती. अचानक तिच्या लक्षात आलं, आपल्या रूमच्या बाहेर बाल्कनी आहे. बाल्कनी तशी खालच्या जमिनीपासून बऱ्याच उंचावर आहे. पण आपण जर एखादा दोर किंवा साड्यांच्या गाठी एकमेकींना बांधून तो ह्या बाल्कनीच्या कठड्याला बांधला, तर त्याच्या साहाय्यानं आपल्याला खाली उतरता येईल. आपण अशा पद्धतीनं खाली उतरू असं कोणाच्या स्वप्नातही येणार नाही, अगदी ह्या इंद्रजितच्या सुद्धा. कारण तसं पाहिलं तर बाल्कनीचा हा भाग अगदी कड्याच्या टोकावर येतो, एखाद्या पॉइंटसारखा. केवळ कड्याभोवती घातलेलं कुंपण आणि कड्यापासून फार फार तर 5-6 फूट अलीकडे मोकळी जागा. आपल्यासारखी पोरगी असं धाडस करेल असं त्यांना वाटणारच नाही. तसंही ते रिस्की आहे म्हणा. मध्येच साडीची गाठ सुटली, बाल्कनीच्या कठड्याचा आवाज झाला किंवा ह्यांच्यापैकी कोणी जागा असला तर. पण ह्या असल्या किरकोळ बाबींना आपण घाबरून राहिलो, याचा विचार करत राहिलो, तर मग आपल्याला इथून कधीच सुटता येणार नाही. काही नाही, आज रात्रीच हा प्रयोग करायचा. कसला विचार करतेयस? अचानक विचारलेल्या इंद्रजितच्या प्रश्नानं अनुपमा भानावर आली. नाही, काही नाही, मुंबईचा विचार करत होते. एका मैत्रिणीची आठवण झाली. खरं म्हणजे तीही माझ्याबरोबर येणार होती. ऐन वेळेला तिचं कॅन्सल झालं. आता वाटतंय की ती आली नाही तेच बरं झालं. माझ्यामुळे उगाचच तिचा जीव धोक्यात.
इंद्रजित क्षणभर गप्प बसला. मग काहीशा हळुवार आवाजात म्हणाला, हे बघ अनु, मी कल्पना करू शकतो. मनातून ती किती बेचैन झाली असशील याची मला कल्पना आहे. मलाही तुला असं डांबून ठेवणं जीवावर येतोय, पण आता फार दिवस तुला ह्या स्थितीत राहावं लागणार नाही. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव. माझ्यापासून तुला कसलाही धोका नाही हे मी तुला पुन्हा पुन्हा सांगतोय. अनुपमानं त्याच्या बोलण्याकडे लक्ष द्यायचं नाही असं ठरवलं होतं. त्याच्या ह्या मिठ्ठास बोलण्यामुळे आपला निश्चय डळमळू नये. कारण त्याच्या आवाजात एक प्रकारची मादक नशेसारखी मोहिनी होती आणि त्यालाच ती घाबरत होती. ती काहीच बोलली नाही आणि बोलणार तरी काय? याच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा? हा बोलून चालून एक गुन्हेगार, स्वतःला हवे तसे शब्द फिरवणार. माझ्यापासून तुला कसलाही धोका नाही हे पुन्हा पुन्हा सांगायचं कारणच काय? याच्या शब्दाला आपण बळी पडावं म्हणून काय हे सगळं? पण हे सगळं बोलून आहे ती स्थिती आणखीन बिघडवण्याची तिची इच्छा नव्हती. एखाद्या वेळेत रागाच्या भरात आपल्या तोंडून असाच काही शब्द गेला तर इथून सुटका करून घेणं मग आपल्याला कधी शक्यच होणार नाही. तिला गप्प बसलेली बघून पुन्हा इंद्रजितच म्हणाला, अनु, तुझ्या जागी मी असतो तर मीही असल्या अचानक समोर आलेल्या प्रसंगाने गांगरून गेलो असतो, गोंधळून गेलो असतो. तुझी मनस्थिती मी समजू शकतो, पण तुला माझ्यावर विश्वास ठेवायलाच हवा. हे सगळं बोलणं फार सोपं असतं. तुमची माझी ओळख नाही झाली ती ह्या अशा प्रकारे. अशा स्थितीत विश्वास ठेवणं इतकं सोपं असतं? आत्ताच तुम्ही म्हणालात की तुझ्या जागी मी असतो तर. मग तसा विचार करा ना की माझ्या जागी तुम्ही असता तर तुम्ही असा चटकन विश्वास ठेवला असतात का कोणावर? मी म्हणते एक वेळ तेही ठीक आहे, मी विश्वास ठेवते. पण माझ्याकडनं कसलीच काहीच सूचना न मिळाल्यानं तिकडे डॅडी काळजीत पडले असतील. येतानाच मी त्यांना कबूल केलं होतं की पोहोचल्याबरोबर मी फोन करीन. माझा कसलाच निरोप न मिळाल्यामुळे ते बोलण्याच्या ओघात अनुपमानं त्याला घाबरवण्यासाठी सरळ एक थाप ठोकली, पण मग लगेच तिच्या लक्षात आलं की ही थाप आपल्या अंगलट आली आहे. इंद्रजितनी तिच्या दोन्ही दंडांना धरून तिला आपल्या सन्मुख केली. मग एका एका शब्दावर जोर देत तो म्हणाला, पण तू तर म्हणत होतीस की तुझे डॅडी इथे येणार आहेत म्हणून. इंद्रजितचा चेहरा पुन्हा रागानं लाल झाला होता. आपण ह्या पोरीशी एवढ्या सौजन्यानं वागून सुद्धा ही अजून आपल्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करतेय ते पाहून मनातनं तो जाम खवळला होता. अनुपमाला काय बोलावं ते सुचेना. आपण उगाचच मोठी हुशारी दाखवायला गेलो, बस आता निस्तरत. आता आपल्या दुसऱ्या कुठल्याही गोष्टीवर त्याचा विश्वास बसेल का? इंद्रजितचा चेहरा पाहून मनातनं ती पार सटपटली होती. आपले दोन्ही दंड सोडवून घ्यायचंही तिला भान नव्हतं. काहीशी अडखळत अडखळत ती म्हणाली, मी म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा की ते येणार आहेतच, येणारच आहेत ते, पण म्हणजे माझा फोन मिळाल्यानंतर ते निघणार. बोलता बोलता पुन्हा एकदा तिच्या मनात आलं, इंद्रजितचा जर ह्याच्यावर विश्वास बसला तर कदाचित आपल्याला डॅडींना फोन करायचा चान्स मिळेल. मग त्यावेळी आपण मग जर तसं असेल ना तर मी फोन करतो ना, काय नंबर काय बोल. नको, कोणा पुरुषाचा आवाज ऐकून डॅडींना आवडणार नाही ते. त्यात न आवडण्यासारखं काही नाही आहे. मी त्यांना सांगेन मी माळी बोलतोय म्हणून. पण आमच्याकडे कोणी माळी नाही, डॅडींना माहिती आहे ते. दुर्गा मावशीनं नुकतंच मला कामावर ठेवलंय असं मी त्यांना सांगू शकतो. अनुपमा आता खरोखर रडकुंडीला आली होती. त्याच तिरमिरीत ती म्हणाली, नाही, फोन मीच करणार. डॅडींना माझ्याविषयी थोडीफारही काळजी वाटू नये अशी माझी इच्छा आहे. अनु, पुन्हा त्याचा आवाज सहज शांत झाला. इतक्या झटपट याला आपल्या रागावर कंट्रोल करणं जमतं तरी कसं? अनुपमाच्या मनात आलं. तो म्हणत होता, अनु, खोटं बोलणं एवढं आवश्यक आहे का?
आणि खोटं बोलणं ना वाटेल तितकं सोपं नाही आहे. निदान तुझ्यासारखीला तर नाहीच नाही. तुला आणखीन एका गोष्टीची कल्पना देतो. खऱ्या आणि खोट्यातलं अंतर मी फार लवकर ओळखू शकतो. तुझ्या बाबतीत तर प्रश्नच नाही. तुझा चेहरा एवढा पारदर्शी आहे की तुझ्या मनातले सगळे भाव चेहऱ्यावर वाचता येतात. अर्थात मी तुला दोष देत नाहीये. या परिस्थितीत दुसरा कोणीही असता तरी त्यानं अजूनही तिचे दोन्ही दंड धरून ठेवले होते. त्याची आत्ता कुठे तिला जाणीव झाली. माझे दंड सोडा. मला पुन्हा स्पर्श करायचा नाही. अनु काहीशा तिरसट स्वरात म्हणाली. कदाचित इंद्रजितलाही आपण अजून तिचे दंड धरून उभे होत याचं भान नसावं. अनुपमानं तसं म्हणताच त्याने तिचे दंड सोडले. मग तिच्या चेहऱ्यावर नजर रोखत तो म्हणाला, मी फार वाईट माणूस आहे असं तुला वाटतंय का अनु? तुला असं वाटतंय का की मी तुझ्या या असहाय्यतेचा फायदा घेईन? माझ्या आत्तापर्यंतच्या वागण्या बोलण्यातनं तुला तसं काही जाणवलंय का? मी विश्वास ठेवण्यायोग्य माणूस नाही असं अजूनही तुला वाटतंय? इंद्रजितचं ते बोलणं, त्याच्या आवाजातलं ते मार्दवच असं होतं की अनुपमाला त्यावर काही बोलता येईना. त्याच्यावर धड रागावता येईना की त्याला उलटून बोलताही येईना. नाही, तसं काही नाही आहे. खाली मान घालत ती पुटपुटली. मग तू एवढी घाबरतीयस कशासाठी? मला कुणी अंगाला स्पर्श केलेला नाही आवडत. अनुपमा म्हणाली आणि ते खरंच होतं. हरीशलाही तिने काही एका विशिष्ट अंतरावर रोखलं होतं. इंद्रजित हसला. त्याच्या डोळ्यात तिच्याबद्दलचं कौतुक दाटून आलं आणि काहीशा हलक्या आवाजात तो म्हणाला, तुझे हे विचार मला माहिती नव्हते. आय एम सॉरी. त्याचवेळी पावसाचे 2-4 मोठे मोठे थेंब त्यांच्या अंगावर पडले. चल, पावसाला सुरुवात झाली आहे. असं म्हणत इंद्रजित झपाट्यानं वळला. बंगल्याच्या दिशेनं चालायला लागला. त्याच्याबरोबर चालताना अनुपमाची चांगली त्रेधा उडत होती. ते अजून बंगल्यापासून बरेच लांब असताना जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. बंगल्याच्या त्या छोट्या गेटमधनं ते आत शिरले तेव्हा जवळजवळ पूर्ण भिजलेले होते. मधलं अंतर तर त्यांनी जवळजवळ पळत पळत तोडलं होतं. ते छोट्या गेटमधनं आत शिरताच त्याच बाजूला गॅरेज होतं. इंद्रजित आणि अनुपमा त्या गॅरेजच्या आडोशाला थांबले, कारण अनुपमाला पळून पळून धाप लागली होती. गार वाऱ्यानं आणि भिजल्यामुळे तिचं सगळं शरीर थरथरत होतं. गॅरेजला वर किंचित पुढे आलेलं छप्पर असल्यामुळे गॅरेजच्या आडोशाला ते आता पूर्णपणे सुरक्षित होते. गॅरेजपासून बंगला अजून 10-12 फुटांवर होता. तिथपर्यंत जायचं म्हणजे आणखीन भिजणं आलं. गॅरेजचं शटर बंद होतं. ते शटरला चिकटून ती दोघं उभी राहिली. गॅरेजच्या वरच्या बाजूला एक दिवा जळत होता. त्याचा दुधी रंगाचा प्रकाश ती दोघं उभी होती तेवढ्या भागापुरता पडला होता. त्या दुधी रंगाच्या प्रकाशात गॅरेजच्या छपरावरून गळणाऱ्या पागोळ्या मोत्यांच्या सरीप्रमाणे चमकत होत्या. शी, सगळे केस ओले झाले. असं म्हणत अनुपमानं आपले मोकळे केस एका खांद्यावरनं पुढे घेतले. डोकं किंचित पुढे झटकून चेहऱ्यावर समोर आलेल्या आपल्या केसांवरचं पाणी ती एका हातानं झटकायला लागली. तिच्या केसांवरचे पाण्याचे थेंबही मोत्यांसारखे चमकत होते. इंद्रजित समोरून गळणाऱ्या पागोळ्यांकडे पाहत होता. पण अनुपमानं स्वतःलाच उद्देशून म्हटलेलं ते वाक्य ऐकून त्याने वळून तिच्याकडे पाहिलं आणि क्षणभर तो भान विसरून तिच्याकडे पाहतच राहिला. भिजल्यामुळे तिचं सगळं शरीरच त्या दुधी प्रकाशात विलक्षण रेखीव दिसत होतं. सलवार कुर्ता आणि वर लांब बाह्यांचा स्वेटर असल्यामुळे तिच्या शरीराचा कुठलाच भाग उघडा नव्हता. पण अंगावरचे कपडे शरीराला चिकटल्यामुळे तिच्या शरीराची भरीवता, सुडौल बांधा हा मात्र नजर खिळवून ठेवत होता. त्यातच शरीराला किंचित बाग देऊन केसावरचं पाणी झटकताना तिची ती पोज, लांबसडक बोटं, सुडौल मनगट, एक मूर्तिमंत रेखीव शिल्प. नकळत इंद्रजितच्या श्वासाची लय वाढली होती. भावना उद्दीपित व्हायला लागल्या होत्या.
तिला जवळ ओढून घ्यावी, घट्ट मिठीत धरून ठेवावी, तिच्या त्या ओलेत्या शरीराची चुंबनं घेत सुटावीत, असं तीव्रतेनं त्याला वाटायला लागलं होतं. विकार विवेकावर मात करू पाहत होता. तसं पाहिलं तर ह्यात इंद्रजितचं काही चुकत होतं असंही नाही. रात्रीचा हा निशब्द एकांत, थंड पावसाळी अंधार आणि समोर एक अतिशय देखणं, तरुण, भिजलेलं सौंदर्य, तेही सर्वस्वी त्याच्या ताब्यात असलेलं. कोणाही पुरुषाला उत्तेजित करायला हे एवढं पुरेसं होतं. क्षणभरच इंद्रजितचा स्वतःवरचा ताबा सुटला. पुढे झुकून त्यांनी तिच्या केसांना हात लावला आणि काहीशा घोगऱ्या स्वरात म्हणाला, तुझे केस किती सुंदर आहेत, किती मुलायम. अनुपमा एकदम ताठ झाली, किंचित मागे सरत उद्गारली, नाही इंद्र. तिच्या त्या उद्गाराशी इंद्रजित भानावर आला. तरीही मनावर संयम ठेवणं त्याला फार जड जात होतं. इथे आता अधिक थांबणं योग्य नाही हे त्याच्या लक्षात आलं, नाहीतर आपल्या हातून. चल, तिचं मनगड धरत तो म्हणाला. पण अनुपमाचा समज मात्र वेगळाच झाला. तिने तोवर त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहिले होते, त्याच्या आवाजातला बदल तिच्या लक्षात आला होता आणि म्हणूनच अनुपमाचा समज झाला की हा बंगल्यात नेऊन आपल्यावर जबरदस्ती करणार. त्याला मदत करायला आणखीन 2 जण बंगल्यात आहेतच आणि त्यांच्या मदतीची याला गरजच काय. याच्यापुढे आपण किती दुबळे आहोत, असहाय्य आहोत. नाही, मी बंगल्यात येणार नाही. त्याच्या पकडीतून आपला हात सोडवून घेण्याचा प्रयत्न करत अनुपमा ओरडली. तिच्या त्या अचानक ओरडण्यानं इंद्रजितनं आश्चर्यानं तिच्याकडे वळून पाहिलं. मग तिच्या त्या ओरडण्यामागचं कारण त्याच्या लक्षात आलं. त्याच्याकडे पाहणारी तिची भित्री नजर त्याला जाणवली, त्या नजरेतले भाव सुद्धा त्याला ओळखता आले. खरंच तिचा जर तसा समज झाला असेल तर त्यात तिचा काय दोष आहे. मगाचा त्याच्या मनात उफाळून आलेला विकार आता हळूहळू खाली बसला होता. मग काय रात्रभर इथेच उभं राहायचा विचार आहे. त्यानं हसून विचारलं. अनुपमा अजूनही त्याच्याकडे पाहत होती. पण मगाशी त्याच्या डोळ्यातला तो गढूळपणा आत्ता नाहीसा झाला होता. त्याची नजर नेहमीसारखी होती, स्वच्छ. पण अजूनही तिच्या मनातली भीती कमी झाली नव्हती, छातीतली धडधड थांबली नव्हती. ठीक आहे, तुझी मर्जी. ती काहीच बोलत नाही हे पाहून तो म्हणाला. तिचा हातही त्यांनी सोडून दिला. खरं म्हणजे तिच्या मनातली भीती अजूनही कमी झाली नाही हे त्यांनी ओळखलं होतं. अशा परिस्थितीत तिला जबरदस्तीनं बंगल्यात नेण्यात काही अर्थ नव्हता. शिवाय त्यानंही आता स्वतःला सावरलं होतं. इंद्रजित पुन्हा तिच्यापासून किंचित लांब सरकून समोरच्या पागोळ्यांकडे पाहत उभा राहिला. हळूहळू अनुपमाची भीती कमी झाली. आपण नाही म्हणताच तो जबरदस्तीनं उचलून आपल्याला बंगल्यात नेईन असं तिला वाटलं होतं, पण त्यांनी तसं काही केलं नव्हतं. हा एकदम असा एकाएकी शांत कसा झाला. मगाचा त्याचा एकंदर आविर्भाव पाहून आपली तर खात्री पटली होती की हा आता. मग याची काही चालतं नाही ना. अनुपमाला काही कळत नव्हतं, काही सुचतही नव्हतं. आता तर विचार करण्याची सुद्धा शक्ती तिच्यात उरली नव्हती. पावसाचा जोर पुन्हा वाढला होता. त्याचा ध्वनी आसमंतात भरून राहिला होता. ते उभे होते तिथून बंगला 10-12 फुटांवर दिसत होता. बंगल्यातलं उबदार वातावरण तिला खुणावत होतं, पण बंगल्यात पाऊल टाकायची आता तिला भीती वाटायला लागली होती. किनारा तिला आता एका प्रचंड भोवऱ्यासारखा वाटायला लागला होता. हा किनारा सुरक्षित नाही सुरक्षित हा किनारा. अनुपमानं आपलं डोकं गॅरेजच्या शटरवर टेकवलं होतं, डोळे मिटून घेतले होते. शरीर, मन सगळं थकलेलं होतं. श्रोते हो, हा होता सुरेश वैद्य यांची कादंबरी आटोकाटचा भाग 6वा. 7वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.